उपस्थित आहेत। नेत्यांसोबत काही चर्चा करून त्यानंतर एकनाथ शिंदे इथे पत्रकार परिषद घेतील। थेट पत्रकार परिषदेमधली दृश्य आपण इथे पाहतोय। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे। मुख्यमंत्री पदासंदर्भात एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय असणार ते देखील यामध्ये स्पष्ट होणार आहे। मुख्यमंत्री पद जर भाजपकडे असेल तर मग शिंदेंच्या शिवसेनेला नेमकं काय मिळणार, तर या संदर्भात ते काही सूतोवाच करतात का, या भाजपकडून काही शब्द त्यांना काही देण्यात आलेला आहे का, या संदर्भात देखील ते काही बोलतात का, याकडे देखील लक्ष असेल। पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते, तर असा कोणता फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये काही ठरलेला आहे का, तर याकडे देखील लक्ष असणार आहे। मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये हे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळालं होतं, तर आता या सत्ता स्थापनेमध्ये कोणता फॉर्म्युला या 3 पक्षांमध्ये ठरलेला आहे, तर या संदर्भात देखील एकनाथ शिंदे काही बोलणार का, याकडे देखील लक्ष असेल। पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे इच्छुक होते। महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा देखील होती। तर याच पेचामुळे आतापर्यंत हे नाव जाहीर होऊ शकलं नाही अशी ही माहिती मिळते। तर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे एक पक्षप्रमुख म्हणून सुद्धा आपली कोणती भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतात। निवडून आलेल्या आपल्या आमदारांना नेमकी कोणती दिशा देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री कोण हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नसलं तरी भाजपचा मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सुद्धा एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय असणार याकडे लक्ष असेल आणि ही पत्रकार परिषदच त्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना दिशा देणारी असेल। या सगळ्या चर्चांमध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे, एकनाथ शिंदे यांचा नेमका रोल यानंतरचा काय असणार आहे, ही भूमिका देखील ते या पत्रकार परिषदेमधून मांडतील। काही वेळापूर्वीच या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी एकनाथ शिंदे दाखल झाले, मात्र इथे उपस्थित असलेल्या त्यांच्या नेत्यांसोबत ते आता चर्चा करतात आणि त्यानंतरच ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। एकनाथ शिंदे यांची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषद घेणार आहे।